नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकाची दुप्पट वाढ होण्यासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना 100% करा 19-19 या विद्राव्य खताचा वापर। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की सोयाबीनच्या पिकाची दुप्पट वाढ होण्यासाठी आता सोयाबीनच्या पिकात कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना सोयाबीनच्या पिकामध्ये 100% करा 19-19 या विद्राव्य खताचा वापर। मग सोयाबीनच्या पिकामध्ये 19-19 या विद्राव्य खताचा वापर जर आपण केला तर खरंच सोयाबीनच्या पिकाची वाढ दुप्पट होणार का? या असणाऱ्या 19-19 विद्राव्य खताचा खर्च किती येणार आणि याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की सोयाबीनच्या दुप्पट वाढीसाठी आता सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना 100% करा 19-19 चा वापर। मग 19-19 या विद्राव्य खतामध्ये कोणते घटक असतात, याचा सोयाबीनच्या पिकाला फायदा कसा होतो आणि सोयाबीनच्या पिकामध्ये मग 19-19 चा वापर कधी आणि कसा करायचा याबद्दल घेऊयात आता सविस्तर माहिती। बघा मित्रांनो, 19-19 या विद्राव्य खताचा या ठिकाणी विचार केला तर 19-19 मध्ये नायट्रोजन 19%, फॉस्फरस 19% आणि त्याच बरोबर पोटॅश 19% असते। आपण सोयाबीनच्या पिकाला पेरणी करत असताना त्या ठिकाणी खताचा डोस देत असतो, बरोबर आहे। मग हा डोस त्या सोयाबीनच्या पिकाला लागू व्हायला वेळ लागतो, जवळपास 50 दिवस लागतात आणि 50% खत लागू होते, 50% खत वाया जाते। मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण कीटकनाशकाची पहिली फवारणी 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान घेतो तेव्हा सोयाबीनच्या पिकाची वाढीची अवस्था असते आणि सोयाबीनच्या पिकाला त्या ठिकाणी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश या तिन्ही अन्न घटकाची आवश्यकता असते। आणि यामुळे मित्रांनो, आपण जर सोयाबीनच्या पिकामध्ये त्या ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी घेत असताना 19-19 या विद्राव्य खताचा वापर केला तर हे हवेमार्फत दिल्यामुळे त्या सोयाबीनच्या पिकाला 48 तासामध्ये उपलब्ध होते आणि त्यामुळे जी त्या ठिकाणी त्याची कमतरता आहे अन्न घटकांची ती भरून निघते आणि सोयाबीनचं पीक हे जोमानं वाढते। म्हणून मित्रांनो, आपल्याला काय करायचे, सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असताना 19-19 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। आता वापर किती करायचा तर लक्षात घ्या, प्रत्येक पंपाला आपण 80 ग्रॅम ते 100 ग्रॅम याचा वापर करायला पाहिजे। वापर थोडा बहुत कमी अथवा अधिक झाला 5-10 ग्रॅम तर काही फरक पडत नाही। दुसरी गोष्ट, याचा खर्च किती येतो तर याचा खर्च खूप कमी, एकरी खूप झालं 100 ते 120-130 रुपयापर्यंत खर्च येईल, याच्यापेक्षा जास्त खर्च होत नाही। म्हणून आवर्जून प्रत्येक सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाला एवढंच सांगू इच्छितो, काय पण होऊ द्या बाबांनो, यंदा काय झाले, पाऊस दमदार पडला नाही पण उपयुक्त आहे, त्यामुळे काय झाले की सोयाबीनचं पीक महाग पुढे झाले। मग त्याच्या वाढीसाठी 100% तुम्ही 19-19 चा वापर करा, ज्यामुळे वाढ पण होईल पिकात चांगली आणि त्याचा पिवळेपणा निघून जाईल। तर मित्रांनो, ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा,
सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।